नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये। आणि आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्या शेतामध्ये कसं डिफरंट टाईप्सच्या समस्या आपल्याला समोर येऊ शकतात आणि त्यांना आपण कसं त्याच्यासोबत फाईट करायचं आहे। तुम्हाला मी म्हटलं होतं की या मागच्या व्लॉग कोणी बघितला असेल तर या मागे ज्या साड्या बिड्या लावलेल्या आहेत आम्ही हे असंच अख्खं कंपाऊंड सील करायचं आहे, कारण आमच्याकडे रानातले म्हणतात म्हणजे रानडुक्कर ते येऊन शेताची नासधूस करायला सुरुवात झालेली आहे आता ॲक्च्युली। त्याचंच तुम्हाला मी प्रात्यक्षिक उदाहरण देतो। आता नंबर 1 तर आपण कसं ओळखायचं आहे तर हे तुम्ही शेताच्या साईडला बघू शकता। इथे हा चिखल जो हे केलेला आहे खालीवर केलेला आहे हा असा प्रत्येक बांधाला दिसतोय। माझ्या मते किरवी खाण्यासाठी उकरत असतील ते किंवा तत्सम काहीतरी। त्यांना भात तर काही खात आहेत असं वाटत नाही, कारण भात कुठे खाल्लेलं दिसत नाही त्यांनी। हे इथे पण बघू शकताय किती प्रमाणात उकरलेलं आहे वगैरे। आणि दुसरं साईन म्हणजे त्यांचे पाय पग मार्क्स, त्यांचे जे पग मार्क्स किंवा काय ज्याला फुटप्रिंट्स काही म्हणू शकतो आपण, हे बघू शकताय तुम्ही इथे। हा इथे काय हा आता मी पाय दिल्यामुळे कमी झालाय, हा इथं आहे। असं जर शोधत गेलो तर सगळीकडे त्यांचे फुटप्रिंट्स दिसतात। बघा हा इथं पण एक आहे। अजून तुम्हाला जर सॉलिड फुटप्रिंट्स हे बघा, हा एक असे सॉलिड फुटप्रिंट्स त्यांचे चांगले दिसतात। बघत शोधत गेलो की दाखवतो तुम्हाला मी। एक मिनिट आहे। हे बघा थांब हे बघा, हे इथं बघा, हे डुकरांचे पायाचे ठसे आहेत। आपल्याला त्यांची बंदोबस्त करायला लागणार आहे। कसा करायचा तर ही सगळी कुंपण सील करायला लागणार आहे, त्याशिवाय ते याचे थांबणार नाहीत। कारण हे आमची शेती जिथे आहे याला डोंगर खारी म्हणतात, इकडे डुकरांचं प्रमाण खूप आहेच। हे आम्हाला आधीच आमच्या आजूबाजूचे शेतकरी आणि गावातले लोक जे इकडे शेती करतात त्यांनी सांगितलेलं होतं। सो अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे। नंबर 2 गोष्ट म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो ती म्हणजे किरव्यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला। इथे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता, किरव्यांनी खूप सारी बिळं पाडलेली आहेत, भात खात आहेत खूप सारं। सो आमच्याकडे जवळ एक आंबासंघ नावाची ही आहे म्हणजे संस्था आहे, मंडळ आहे। त्यांच्याकडे जाऊन मी मदतीसाठी त्यांना विचारलं तर तिथले जे चालवणारे आहेत तिथे जे कायम असतात त्यांनी मला सांगितलं की अल्फामेथ्रिन नावाचं एक औषध येतं, अल्फामेथ्रिन 10% किंवा अजून एक औषध आहे त्याचं नाव मी टाकून देईन इकडे व्हिडिओमध्ये। आणि ते औषध जर तुम्ही भातामध्ये किंवा कोणत्याही खाण्याच्या पदार्थामध्ये मिक्स करून घातलं तर किरवी ते खाऊ शकतात आणि खाऊन नंतर ते मरतात पण, असा विषय आहे। तर आम्ही आता तो एक्सपेरिमेंट करून बघतोय आणि ट्राय करतोय। हे आता भातामध्ये मिक्सचर केलेलं आहे, इथे भातामध्ये एक बुचभर अल्फामेथ्रिन घातलेलं आहे आणि ते आता ढवळून आपण ह्याच्यात घालून बघूयात। आम्ही ह्याच्या आधी हाताने घालायचं नाहीये ऍक्च्युली, थोडीशी माहिती मी त्याचं बोलणं ड्रॉप करून देते। कारण काय आहे की हे हाताने कुठेही हाताला लागणार नाही अशा पद्धतीने, खूपच विषारी आहे आणि आंतरप्रवाही असावं, त्यामुळे काय आंतरप्रवाही आहे म्हणतोय। त्यामुळे कसं आहे की तुम्हाला एखादी छोटीशी जरी जखम झालेली असली, त्याच्यातून रक्त वगैरे आलेलं असलं किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची जखम असली पायावर हातावर, तर हे घालत असताना तुम्ही जर त्याच्यावरती ते औषध पडलं तर त्याच्यापासून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अपाय होऊ शकतो। त्याच्यामुळे हे घालत असताना खूपच काळजी घेऊन तुम्ही हे घाला। आहे हे एकदम उपायकारक। वासावरून पण कळतंय की खूप अनप्लेझंट वास आहे, म्हणजे खूपच त्याला घाण वास आहे। अनप्लेझंट म्हणजे आपल्याला कळतंय की हे आपल्याला जवळ ठेवण्याच्या लायकीची गोष्ट नाही। आणि दुसरी गोष्ट ह्या वासाने सुद्धा आपल्याला गरगरू शकतो, इतका ह्याला वास आहे। म्हणजे मी आता ह्याच्यामध्ये आम्ही हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी सांगतोय, याचा काही वेगळा अर्थ काढून काहीतरी नसते उपाय करून घेऊ नये। आणि तुमची एक्सपर्टी असेल तरच तुम्ही वापरा, आम्ही काही रेकमेंड करत नाही। आम्ही जे करतोय ते फक्त आम्ही सांगतोय। असताना सुद्धा आम्ही पण एक्सपेरिमेंटच करून बघतोय सुद्धा आम्हाला याचं वाईट वाटतं की ते खाऊन ते मरणार आहेत, पण आमचा सुद्धा इलाज नाही आहे, कारण आम्ही सुद्धा शेतकरी आहोत। आम्हाला उत्पन्न येण्यासाठीच आम्ही हे काम करतोय आणि आमची शिक्षण वगैरे बाजूला ठेवून आम्ही हौसेने शेती करतोय। तर त्याच्यामध्ये आम्हाला त्रास देणाऱ्या प्राण्यांना थोडंसं आम्हाला मारावंच लागणार, त्याला काही इलाज नाही आमचा। तर हे आता आपण ट्राय बघूयात, सगळ्या बिळांमध्ये हे घालून बघायचंय। त्याचा जो काही अपडेट असेल, रिझल्ट असेल तो मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे आम्ही ते भातावरती घातलंय आणि थोडा भात आम्ही आता किरव्यांच्या त्या म्हणजे खेकड्यांच्या बिळामध्ये घालतोय। त्याचा काय परिणाम होतोय तो आम्हाला 1-2 दिवसात कळेलच, येणाऱ्या दिवसांमध्ये कळेलच, याचे अपडेट तुम्हाला मिळतीलच। इथे शेती करत असताना स्वतःचं शिक्षण साईडला ठेवून जे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून तो आला आहे आणि त्याला शेतीची आवड निर्माण झालेली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी। तर ते करत असताना आम्हाला काही जे त्रास आहेत शेतकऱ्यांना,
ते त्रासही आम्ही तुम्हाला दाखवतोय मुद्दामून आणि त्याच्यावरचे उपायही दाखवतोय. त्याच्या पाठीमागचा उद्देश आमचा चांगला आहे की आपल्याला होणारे जरी त्रास असले तर आपण त्या त्रासासाठी काही गोष्टी कराव्याच लागतात, जरी आपल्या त्या मनात नसल्या करायच्या, किंवा निसर्गाची हानी होते त्याच्यापासून, प्राणी छोटे प्राणी मरू शकतात वगैरे. तर तसं काही तुम्ही समजून घेऊ नका. व्हिडिओ बघत असताना त्याच्यातलं मतितार्थ लक्षात घ्या की काही गोष्टी नाईलाजाने शेतकऱ्याला कराव्या लागतात. कारण हे सगळेच शेतकरी करतात, म्हणजे त्यांना ते बेसिकली करावंच लागतं, कारण त्याला काही ऑप्शनच नसतो. कारण एरवी नाही तर शेतीत आम्हाला काहीही उत्पन्न मिळणार नाही. तुम्ही इथे बघू शकताय, हे इथे बघू शकताय तुम्ही की जसं हे इकडचं शेत आम्ही लावलंय सगळं याप्रमाणे. तर याप्रमाणे घट्ट शेत हे सगळं लावलेलं होतं. पण आत्ताच्या घटकेला बघायला गेला तर ह्या खेकड्यांनी ही जी शेती तुम्हाला रिकामी इथे दिसते मधली सगळी, हे संपूर्ण भाताचे आवे आहेत, जे झाडं आहेत ती सगळी त्यांनी खाऊन टाकलेली आहेत मधली. आणि हे अंकुर सोनमचं भात लावलेलं आहे, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीचं व्हावं ही अपेक्षा आहे. कारण धान सुद्धा विकत आणलेलं आहे, धान्यासाठी सुद्धा त्या पैसे दिलेले आहेत, घरगुती धान्य नाही येते. तर त्यामुळे त्याचं उत्पन्न आम्हाला अपेक्षित आहे तेवढं यायलाच पाहिजे असं आमची अपेक्षा असल्या कारणामुळे ह्या गोष्टी आम्हाला कराव्याच लागतात. शिवाय इथे डुकरांचा त्रास आहेच खूपच. जवळपास संपूर्ण हे बघितलात तर इकडे सगळा डोंगर आहे हा, आणि या डोंगरात त्यांची वसतिस्थान असूच शकतं, कारण इकडे त्यांना राहायला खूपच सुंदर जागा आहे. इकडे कोकण असल्यामुळे त्यांना अजिबातच डिस्टर्बन्स नाही आहे, त्याच्यामुळे ते इकडे येणार आहेत शेतामध्ये आमच्या. आता हे आम्ही गृहीत धरूनच हे सगळ्या साड्या वगैरे लावण्याचा ओहापोह इथं केलेला आहे, आम्ही अट्टाहास केलेला आहे. आता बघूया ईश्वर कृपेने आमचं शेत कसं काय होतंय. अशा टाईपची किरवी आत्ता याला मी पाय देऊन मारलंय. आता काय ऑप्शन नाही, कारण आता ते बिळात पाणी घातल्यापासून वरती येऊन इकडे असे स्लो चालत होते. याचा अर्थ मला तर वाटतंय त्यांना लागलेला आहे. एक 2-4 बिळांमधनं अशी बरीच किरवी आली, बरीच म्हणजे 1-2-4च आली, पण ती आली म्हणजे त्यांना बेसिकली त्या जहराचा इफेक्ट होतोय. आपला एक्सपेरिमेंट पूर्णपणे व्यर्थ गेलेला नाहीये, काही ना काहीतरी त्याच्यातनं उद्या रिझल्ट नक्की दिसेल. काम आटपून आम्ही शेतावरून निघालेलो आहे घरी. ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट काय आलाय ते कन्फर्म सांगू शकेन. पण आज 4-5 किरवी तरी आत्ता बाहेर आलेली आहे, टाकल्या लगेच. आणि थोडी म्हणजे त्यांना बेसिकली दुसरा शब्द आता फॉर द लॅक ऑफ बेटर वर्ड्स झिंगा आल्यासारखी ते करत होते. म्हणजे त्यांना धड चालता येत नव्हतं, उपडे पडलेले, उलटे पडून पाय हलवत होते असं वगैरे. सो त्यांना मोस्ट प्रॉब्ली ते विष लागलेलं होतं. सो बघूया आता उद्या नक्कीच सांगतो. पण आहे म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला आहे. अल्फामेथ्रिन 10% वर्क्स. सो चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की, आणि त्या ॲपची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो, ई पीक पाहणी कशी करायची. आपण जिथपर्यंत आता ही प्रोसेस बघितलेली मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या प्रोसेसच्या नंतर फक्त 2 फोटो अपलोड करायचे होते. ते तुमच्या ऑटोमॅटिकली लोकेशन ट्रेस करतं. थोडं शेतापासून मी लांबून म्हणजे तिथे त्या लोकेशनमध्ये दाखवत होतं 20 मीटर लांब शेतापासून, 40 मीटर लांब. तर आता काय ऑप्शन नाही आहे, आजूबाजूची शेती पडीकच आहे, एवढ्या लांब जाऊन फोटो नाही टाकू शकत. सो 20 मीटर लांबवरूनच मी त्या फोटो टाकला आहे. बघूया आपण ते कसं काय ॲक्सेप्ट होतं आहे वगैरे. बट ओव्हरऑल सोपी प्रोसिजर आहे पीक पाहणी करण्याची, ते पण झालेलं आहे. अशी 2 कामात झालेली आहेत, किरव्यांचा बंदोबस्त आणि पीक पाहणी. धन्यवाद आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर, आणि बाय.